नाशिकमधील बंधुबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। त्याच्या एसआयटी चौकशीचा मंगळवारी 12वा दिवस असून पोलिसांना तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे। या प्रकरणात नवनवीन खुलासे केले जात आहे। अशातच खरातचे अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत। व्हिडिओ शेअर झाल्यामुळे पीडितेच्या कुटुंबियासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे। महिलांना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांच्यावर अशोक खरातने योनिपूजा आणि योनी शुद्धीकरणच्या विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली होती। त्यात खरातचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेबसाईटवर शेअर झाले आहेत। त्यामुळे पीडित महिलांची कुटुंबे मोठ्या संकटात सापडली आहे। सुरुवातीला पीडित महिलांनी बंधुबाबा अशोक खरात विरोधात FIR दाखल करण्यात पुढे येत नसल्याचं दिसून आलं होतं। पण त्यानंतर SITचे प्रमुख व IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी महिलांना तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं। तसेच महिलांच्या नावाबाबत गोपनीयतेचं पालन करण्यात येईल असं आश्वस्त केलं होतं। यानंतर आता अनेक पीडितांनी या प्रकरणी अशोक खरात विरोधात FIR दाखल केले आहे। अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता पीडित महिलांच्या कुटुंबियांना बदनामीची भीती वाटत आहे। व्हिडिओ शेअर केल्यामुळे गोपनीयतेचे उल्लंघन आणि कुटुंबियाचा मानसिक ताण वाढत आहे। त्याचा परिणाम म्हणून साक्षीदार पुढे येण्यास टाळत आहे, ज्यामुळे तपासात मोठा अडथळा निर्माण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 23 मार्चच्या निर्देशानुसार प्रशासनानं अशा प्रकरणामध्ये नियमाचं उल्लंघन करणाऱ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई सुरू केली आहे। अनेक वृत्तवाहिन्यांना नोटीस बजावण्यात आल्या। आतापर्यंत 170 वेबसाईट्सवरून व्हिडिओ हटवण्यात आले आहे। पीडितापैकी एकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना अनेक दिवस कार्यालयात जाणं टाळावं लागलं। आता पीडितेच्या कुटुंबियाकडून कामाच्या ठिकाणी वर्क फ्रॉम होमची परवानगी मागितली आहे। या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या खचल्याचं पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितलं। तसेच अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांच्या अनेक कुटुंबांना सतत चिंता आणि तणाव यासह गेल्या काही दिवसापासून सामाजिक दबावालाही समोर जावं लागलं आहे। नातेवाईकांना सतत फोन येत आहेत, ज्यांना उत्तर देणं दिवसेंदिवस कठीण होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।